मी सर्व युवांना सांगू इच्छितो, 9 ऑगस्ट म्हटल्यावर निस्ता नाचायचा नसतो, निस्ता तर तो आपला अस्तित्व, आपला राहणीमान, जल जंगल जमीन, आपला हक अधिकार हे युनो मध्ये आपण एक ग्रामसभेद्वारे तयार करून हे सादर करायला पाहिजे। परंतु युवाचे नेतृत्व काय आहे, कारण तो विसरून गेलाय, फक्त आपण नाच गाण्यामध्ये राहिलेलो आहे आणि शिक्षणाला लांब करतोय। मी सगळ्या युवांना सांगू इच्छितो, जास्तीत जास्त शिक्षणावर भर द्या। जोपर्यंत शिक्षणावर भर देणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढची लढाई लढू शकणार नाही, कारण येणारा काळ एवढा खतरनाक येत आहे आपल्या समाजावरती, तर तो कोणीही लढू शकणार नाही। जर तुम्ही शिकणार तर लढणार, नाही तर नाही लढणार। कारण आज आपल्या समाजामध्ये एवढे गट पाडून दिले या राजकीय क्षेत्रातील लोकांनी, परंतु आपण तरी एक नाही होते। का नाही एक होते हे आपण युवा स्वतः विचारायला पाहिजे। नुसतं नाच गाण्यामध्ये बँडमध्ये नाचवून आपलं भविष्य उज्ज्वल नाही होणार, त्याच्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, त्याच्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल। म्हणून सर्व युवांना हे जाणे सांगू इच्छितो, आज मी भले आदिवासी युवा सेनेच्या प्रदेश अध्यक्ष असेल, माझं काम, माझ्या संघटनेचं काम गावोगावी जाऊन आम्ही युवांना जनजागृती करतो। आज या 9 ऑगस्टला आम्ही 4 शाळा निवडल्या, त्या शाळेमध्ये आम्ही वह्या आणि पुस्तकं हे वाटप करून आम्ही 9 ऑगस्ट साजरा केलो। आम्हाला पण येतं नाचणं कुदणं, सगळ्यांना येतं, परंतु मित्रांनो आदिवासीसाठी पुढं खूप खतरनाक आपल्याला संघर्ष करावा लागेल, लढाई लढावं लागेल। आज गडचिरोली सारख्या आश्रम शाळामध्ये एकाच वेळी जर कधी 6 विद्यार्थ्यांना सरपटच झालं असेल तर ते कशामुळे झालंय, हे सरकार कमजोर पडतंय, हे सरकारचं हलगर्जीपणा झालंय। आज आदिवासी लाडकी बहिणीच्या नावाने आदिवासी खात्यातून पैसे तिकडे वर्ग करतायत, आदिवासी विकासापासून लांब राहतोय, त्याला कोण मदत करेल? या सरकारला, या आमदारला, या खासदारला तुम्ही प्रश्न विचारा। आपला अधिकार आहे आणि विचारणं गरजेचं आहे। काय आपला विचाराचा अधिकार आहे। जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत या राजनीतिक क्षेत्रातील लोकांनी आपल्याला वापर करतील, आपल्याला साबणासारखं धुवून फेकतील। म्हणून सगळ्यांना आता पण आपल्याला चान्सेस आहे, एकत्र या। गट तट, आता दादासाहेबांनी सांगितलं, गट तट सोडा, समाज म्हणून एकत्र येऊन समाज म्हणून लढा। जोपर्यंत तुम्ही समाजाला एकत्र बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कधी कोणी मदत करणार आहे, हे सगळं तुम्हाला राजकारण म्हणून वापरून फेकून देते। एवढंच बोलू इच्छितो, माझ्याने काही बोललं गेलं असेल तर लहान भाऊ समजून माफ करा। जोहर, आपकी जय, जिंदाबाद। धन्यवाद सतीन दादा, खूप चांगला मोलाचा सल्ला दिला, खूप चांगला संदेश दिला। ससे दादांचं म्हणणं असं होतं की आपल्या आदिवासी समाजाने नुसतं नाचून नाही तर वाचून सुद्धा पुढे यायचे आहे आपल्याला, याची नोंद तुम्ही घ्यायची। आता पुढील आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष